स्टार्ट. हॅलो, गुड मॉर्निंग. मी कुमारी ऋतुजा रविदास गुळे, वर्ग 6 वर्ष, शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मातपुरी, मुख्याध्यापक बी.एस. मुंडे सर. माझा विषय शाळा बंद पण शिक्षण चालू. शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणामुळे आपण साक्षर व सुज्ञ बनते, नाहीतर अडाणी राहून इतरांकडून फसवले जाते व हिणवले जाते. शिक्षण ही एक ताकद आहे, म्हणून शिक्षणाला वाघिणीचे दूर म्हटले जाते. शिक्षण देणारी संस्था म्हणजे आपली शाळा होय. मार्च 2020 पासून आपल्या शाळा बंद केल्या आहेत. एकमेकांसंपर्कामुळे पसरलेल्या रोगापासून काळजी घेण्यासाठी आपल्या शाळा बंद ठेवल्या असल्या तरीही ही शिक्षण थांबले नाही. विज्ञानाच्या युगात विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले शिक्षण चालू आहे. ए ऋतुजा, इकडे ये. अहो आजोबा, मी फोनवर अभ्यास करत आहे. बरं, चालू दे तुझा अभ्यास. काय करावं बाई, काल जे सरांनी ऑनलाईन गणित सोडवलंय ते तर मला काही समजले नाही. मी आता कुणाला विचारू? स्नेहाला विचारू की सान्याला विचारू? नाही बाबा, मी आता सरांनाच विचारते. मी आता सरांनाच फोन करते. हॅलो सर, मी ऋतुजा बोलायले. हा, बोल ऋतुजा. काल जे तुम्ही ऑनलाईन गणित शिकवलं आहे ते मला काहीही समजले नाही. तुम्ही प्लीज मला समजावून सांगाल का? माझ्या घरी येऊन? हो, मी तुला समजावून सांगेन तुझ्या घरी येऊन. ए ऋतुजा, मला जरा कामात हातभार लावशील की नाही? कपडे धुवाय, भांडे घासाय, नुसता मोबाईल घेऊन बसती. मला काहीतरी कामात मदत कर ना. अगं, सध्या शाळा बंद आहे तरीही शिक्षण चालू आहे. तिला मोबाईल वरती अभ्यास करू दे. जेव्हा बघाव तेव्हा मोबाईलवर. आईला आणि बापाला काहीच काळजी नाही. जेव्हा उठलं की सुटलं मोबाईलवरच असती. अहो सर, माझ्या आजीला व आईला समजावून सांगाल का? हो, मी नक्की येतो आणि समजावून सांगतो. ओके सर, धन्यवाद. ओके, बाय. आजी, आई, इकडे या. मला तुमच्याशी 2 मिनिट काहीतरी समजावून सांगायचं आहे. शाळा बंद, शाळा घरोघरात पोहोचवण्याचा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दीक्षा ऍप, झूम, गुगल मीटिंग च्या माध्यमातून शाळा ऑनलाईन शिकवणे चालू आहे. SMS, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सूचना इत्यादी पासून आमचे शंका समाधान अनेक घरोघर आधारित युट्यूबच्या माध्यमातून शंका समाधान केले जाते. खूपच अडचण असेल तर फोन करून शंका समाधान केले जाईल. अशा रीतीने विद्यार्थ्यांना अशा माध्यमातून शिक्षण शाळा बंद असूनही आपले शिक्षण चालू आहे. शाळेचे दरवाजे जरी बंद असले तरी शिक्षणाचे दरवाजे नेहमी उघडे आहे. म्हणून घरातले प्रत्येक वस्तू, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल इत्यादी